नमस्कार मित्रांनो, संगमेश्वरच्या या शृंखलेमध्ये आपण संगमेश्वर देवरुख परिसरातील काही प्रेक्षणीय स्थळे, गड आणि मंदिरे पाहणार आहोत. भवानीगड पाहून आम्ही आलो तुरळ राजवाडी येथील गरम पाण्याचे कुंड आणि तेथील जुने शिव मंदिर पाहायला. संगमेश्वर मध्ये मुंबई गोवा महामार्गावर तुरळ हे गाव आहे. इथेच महामार्गाशेजारीच आपल्याला शिवमंदिर दिसून येते. मंदिरात ग्रामदेवतांच्या मूर्त्या तसेच एका दगडावर शिलालेख दिसून येतो. सध्याचं मंदिर हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे. मंदिराच्या बाहेर बाजूलाच भिंती शेजारी देवदेवतांच्या मूर्त्या आणि सतीशिला आपल्याला पाहायला मिळतात, ज्या गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे संवर्धन करून ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या समोरच भग्न अवस्थेतील दगडी बांधकाम असलेले जुने शिव मंदिर दिसतं, ज्याच्या मोठमोठ्या शिळा आपलं लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आत एक छोटीशी शिवपिंड आहे. मंदिरातून खालच्या बाजूला चालत गेल्यावर आपण गरम पाण्याच्या कुंडाजवळ पोहोचतो. गरम पाण्याचे कारण म्हणजे भूगर्भातील जो लावारस असतो त्यामुळे खालचे दगड तापतात आणि हे पाणी तापतं. झऱ्यातील पाण्यात गंधक म्हणजे सल्फर भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेचे आजार बरे करण्यास मदत करते. दिवसा येणाऱ्या तणावावर हे एक प्रभावी औषध आहे असे सांगितले जाते. पाणी इतके गरम होते की पाण्यातील बुडबुडेही आम्हाला दिसत होते. तुरळ, राजवाडी आणि आजूबाजूच्या गावात सुमारे 14 पेक्षा जास्त गरम पाण्याचे झरे आढळून येतात. आम्ही जेव्हा या ठिकाणी पोहोचलो तेव्हा आम्हाला एक गोष्ट लक्षात आली. येथील लोकांनी खूप चांगल्या प्रकारे हे जतन करून ठेवले आहे. तर नक्की आवर्जून पाहावं असं हे कोकणातील निसर्गरम्य आणि शांत असं ठिकाण आहे.